Hello students, today we are going to learn preposition. बघा मित्रांनो, प्रिपोजिशन म्हणजे काय? तर प्रिपोजिशन म्हणजे शब्दयोगी अव्यय. तर बघा हे शिकत असताना आपल्याला शब्दयोगी अव्यय हे शिकत असताना आपल्याला फक्त लक्ष द्या, त्याला काय म्हणायचं? तर नाम किंवा सर्वनामापूर्वी वापरण्याचा नाम किंवा सर्वनामाच्या पूर्वी वापरण्याचा जो शब्द आहे त्याला कोणता शब्द? पहा, स्थल काल दिशा वगैरे दाखवणारा शब्द. बघा, स्थल काल दिशा दाखवणारा जो शब्द आहे त्याला आपण शब्दयोगी अव्यय म्हणजे प्रिपोजिशन असं म्हणत असतो. आता मित्रांनो बघा, प्रिपोजिशन या ठिकाणी भरपूर लिहिले आहेत, परंतु कोणतं प्रिपोजिशन कसं वापरायचं? उदाहरणार्थ समजा डोक्यावर पंखा आहे, एखादा चेंडू पेटीमध्ये आहे, बॉक्समध्ये आहे, पण हे नेमकं कसं वापरायचं आणि इंग्रजीमध्ये त्याला कसं बोलायचं हे आज आपण या ठिकाणी शिकणार आहोत. आणि तुम्हाला एक मित्रांनो सांगतो, जर कोणी आमच्या चॅनलला नवीन असेल तर त्यांनी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि समोरील बेल आयकॉनची बटन दाबायला विसरू नका, कारण ते बेल आयकॉनचं बटन दाबल्यानंतर मी जे नवीन नवीन व्हिडिओ टाकतो त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला ताबडतोब मिळेल. चला तर बघूया आपण. आता इन म्हणजे काय? इन म्हणजे च्यामध्ये. आता समजा एखादा चेंडू आहे बॉक्समध्ये, तर त्याला आपण इन वापरतो. बघा उदाहरण पहा. दुसरं, द बुक्स आर इन द बॅग. आता बुक्स आहेत म्हणजे पुस्तक आहेत, कुठे आहेत ते? बॅग मध्ये आहेत, म्हणजे मध्ये आहेत. तर दुसरं पहा, दुसरं आपण बोलू शकतो की द बॉल इज इन अ बॉक्स, असं पण आपण म्हणू शकतो. म्हणजे जो मध्ये आहे त्याला आपण इन वापरायचं. आता बघा, ऑन कशाला वापरायचं? ऑन म्हणजे च्यावर. आता बघा कशावर आहे, बघा ऑन कशाला वापरायचं? द फोन इज ऑन द टेबल. आता टेबलवर एखादी वस्तू असेल तर आपण त्याला म्हणायचं द फोन इज ऑन द टेबल, किंवा द पेन इज ऑन द टेबल. असं पण कोणती पण आपण एखादी गोष्ट घ्यायची आणि ती म्हणायची टेबलवर आहे किंवा बेडवर आहे, कुठं पण असेल, वर असेल तर त्याला आपण ऑन वापरायचं, म्हणजे त्यावर असले पाहिजे. आता ओव्हर पहा, ओव्हर म्हणजे च्यावर आहे परंतु पूर्ण कव्हर केलेले. आता लक्ष द्या इकडं, ओव्हर. आता डोक्याच्या वर असेल तर काय? बघा, द प्लेन फ्लाइंग ओव्हर द स्काय. पहा, याला आपण ओव्हर या ठिकाणी असं वापरत असतो. आता चौथं बघा, अंडर. अंडर म्हणजे च्या खाली. एखाद्या अंडर वापरायचं असेल तर अंडर आपल्याला कशाला म्हणतो? बघा, द शूज आर अंडर द बेड. बेडच्या खाली शूज आहेत. पुढे बघा, आता बिहाइंड. बिहाइंड म्हणजे काय मित्रांनो? तर बिहाइंड म्हणजे च्या मागे. आता बघा, द बॉय इज बिहाइंड द ट्री, म्हणजे झाडाच्या पाठीमागे मुलगा आहे. पुढचं बघा, इन फ्रंट ऑफ म्हणजे च्या समोर. आता इन फ्रंट ऑफ म्हणजे च्या समोर असल्यावर काय? बघा, द कार इज इन फ्रंट ऑफ द हाऊस. द कार इज इन फ्रंट ऑफ हाऊस. एखादं उदाहरण दुसरं बघा, इन फ्रंट ऑफ म्हणजे द गर्ल इज इन फ्रंट ऑफ स्कूल. असं पण आपण म्हणजे कोणतीही गोष्ट जर समोर असेल तर त्यासाठी आपण इन फ्रंट ऑफ वापरायचं आहे. आता पहा, नेक्स्ट टू म्हणजे कशाच्या तरी बाजूला. म्हणजे एखादी वस्तू आहे, एखादी त्याच्या बाजूला जर असेल तर नेक्स्ट टू वापरायचं. बघा, तर नेक्स्ट टू काय? द सोफा इज नेक्स्ट टू द लॅम्प. आता पहा, सोफा आहे पण कुठं आहे? सोफा कुठं आहे? द सोफा इज नेक्स्ट टू द लॅम्प, म्हणजे दिव्याच्या बाजूला सोफा आहे, लॅम्पच्या बाजूला सोफा आहे, त्याला आपण नेक्स्ट टू असं वापरतो. आता बिटवीन बघा, बिटवीन म्हणजे दोन गोष्टीच्या मध्ये. दोन गोष्टी आहेत आणि त्या दोन गोष्टीच्या मध्ये एखादी वस्तू असेल तर त्याला आपण बिटवीन वापरतो. बघा मित्रांनो, द बॉल इज बिटवीन द शूज. आता बुट आहेत, बुटाच्या दोन बुटाच्या मध्ये जर चेंडू असेल तर त्याला आपण हे वापरतो, द बॉल इज बिटवीन द शूज. आता पहा, हे आपल्याला बिटवीन बरोबर सांगता आलं पाहिजे. आता अबोव. अबोव म्हणजे कशाच्या तरी वर. नो टच म्हणजे एखाद्या वस्तूला स्पर्श केला नाही. आता ऑन म्हणतो आपण, टेबलावर वस्तू आहे त्याला ऑन म्हणतो, पण अबोव कशा म्हणायचं? तर पहा, द फॅन इज अबोव द बेड, म्हणजे बेडच्या वर फॅन आहे. आता बिलो पहा, बिलो म्हणजे काय? टच न करता खाली आहे. आता एखाद्या वस्तूला टच केली नाही पण ती खाली आहे. द कॅट इज बिलो द चेअर. आता चेअरच्या एकदम खाली नाही तर बाजूला, म्हणजे खाली आहे, चेअरच्या खाली आहे, म्हणजे त्या खुर्चीला टच न करता ती मांजर त्या खुर्चीच्या
खाली आहे. द कॅट इज बिलो द चेअर असं आपण त्याला म्हणतो. आता इनसाइड पहा, इनसाइड म्हणजे कशाच्या तरी मध्ये असणे. इनसाइड म्हणजे कशाच्या तरी मध्ये असणे. पहा, द डॉग इज इनसाइड द कॅनल. आता पहा, डॉग कुठे आहे रे? कॅनल मध्ये आहे. म्हणजे कॅनल त्याचं राहायचं घर. आता पहा आउटसाइड, आउटसाइडला काय म्हणतो आपण तेच उदाहरण घेऊया. द डॉग इज आउटसाइड द कॅनल म्हणजे पहा कुत्रा त्याच्या घराच्या बाहेर आहे. आता पुढचा मुद्दा पहा, नियर. नियर म्हणजे एकदम जवळ, कशाच्या तरी जवळ. पहा, द पार्क इज नियर माय हाऊस. आपण दुसरे पण घेऊ शकतो, स्कूल इज नियर माय हाऊस. ठीक आहे ना. माय फ्रेंड्स गणेश हाऊस इज नियर माय हाऊस. असं पण म्हणजे कोणतंही वाक्य घ्या आणि ते आपल्या जवळ असेल तर आपण त्याला नियर वापरायचं असतं. द मँगो ट्री इज नियर माय हाऊस असं पण घेऊ शकतो. आता ऍट म्हणजे निश्चित जागा सांगण्यासाठी, एखादी जर आपल्याला निश्चित जागा सांगायची असेल तर त्यासाठी आपल्याला ऍट घ्यायचं आहे. बघा ऍट बघा काय येईल तर, सी इज वेटिंग ऍट द बस स्टॉप. सी इज वेटिंग ऍट द बस स्टॉप. गणेश इज, आता उदाहरण सांगतो दुसरं, गणेश इज ऍट द रेल्वे स्टेशन म्हणजे ती एखादी निश्चित जागा सांगत आहे. बाय, आता बाय म्हणजे जवळ किंवा बाजूला. आता बाय म्हणजे जवळ किंवा बाजू. पहा, द चेअर इज बाय द विंडो. पहा जवळ, कशाच्या जवळ किंवा त्या विंडोच्या बाजूला आहे म्हणजे काय आहे रे बघा, द चेअर इज बाय द नियर म्हणजे खुर्ची त्या खिडकीच्या जवळ आहे किंवा खिडकीच्या बाजूला आहे. आता अराउंड बघा, अराउंड म्हणजे काय तर अवतीभोवती. आता पहा, द ओल फ्लाइंग अराउंड द बॉक्स म्हणजे ओल त्या बॉक्सच्या अवतीभोवती उडत आहे. पहा, अलॉंग म्हणजे सेम सेम लाईन मध्ये सोबत चालणे. अलॉंग, आता अलॉंग पहा, अलॉंग कसं घ्यायचं आपण ते, वी वॉक अलॉंग द रोड म्हणजे आम्ही त्या रोडच्या सोबत म्हणजे चालत आहेत. म्हणजे सेम लाईन मध्ये आपण जेव्हा सोबत चालतो त्याला आपण अलॉंग वापरतो. वी वॉक अलॉंग द रोड. अशा प्रकारचे मित्रांनो आपल्याकडे प्रिपोजिशन आहेत आणि त्याचा आपण योग्य त्या ठिकाणी वापर केला पाहिजे. व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि नवीन कोणी असेल त्यांनी सबस्क्राईब करा. शेअरिंग इज केअरिंग. थँक्यू.